पण त्याआधी तुमचं पुस्तक सध्या खूप त्याची खूप चर्चा होते आणि खास करून तुमचा संघर्ष आणि तुमच्या वाट्याला वेळोवेळी आलेलं अपयश आणि त्यातून परत जिद्दीनं तुमचं त्याच्यातनं उभं राहणं. तर त्याच्याबद्दल सांगा ना तुमच्या म्हणजे आणि एवढं करून म्हणजे ते पुस्तक जिथं संपतं तिथं तोपर्यंत तुमच्या 3 बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे ही कदाचित पहिला अधिकारी असेल की ज्याचं पहिलं पोस्टिंग होतानाही 3 बदल्या झाल्या आहेत. तर हे तुम्हाला एक अधिकारी म्हणून आणि एक म्हणजे वय त्यावेळेला तुमचं खूप लहान होतं, तरुण अधिकारी म्हणून तुम्ही त्या सगळ्याकडे कसं बघितलं त्यावेळेला? ते पुस्तक एक बायोग्राफी आहे, रिसर्च बेस्ड बायोग्राफी केलेली शेफी पठाण यांनी. ज्यावेळेस पुस्तक लिहिलं त्यावेळेस माझं काही इंटरॅक्शन झालेलं नव्हतं. भाऊन ते बोलत होते, त्यांनी बाकी गावात केले. माझे शाळे कॉलेजमधले काही शिक्षक मित्र, तयारी करतानाचे काही मित्र यांच्याशी इंटरॅक्शन त्याच्यामध्ये उल्लेख आहे, नावानिशी उल्लेख आहे की त्यांच्यावर इंटरॅक्शन केलेलं. त्याच्यामुळं गावाकडचा जो प्रवास किंवा शाळेतला होता ते भावाने इतर तिथले त्या काळातले समकक्ष जे कोण त्यांच्याशी इंटरॅक्शन करून दिले आणि ते फॅक्ट बेस्ड आहे. आता हे पुस्तकाचा प्रवास सांगायला खूप मोठा आहे, तो इथं सांगता येणार नाही. पण इन जनरल माझं बालपण असं होतं की मोठे बंधू कॉलेजला गेलेले होते. म्हणजे त्यावेळेस बीडला आणि त्याच्यानंतर तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा शिक्षणासाठी होते. आणि गावाकडे दुसऱ्या नंबरचा माझा भाऊ जो आहे आता सध्या पुणे विद्यापीठात प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहेत ते. आणि ते दिव्यांग आहेत, त्याच्यामुळे ते काही शेतीत काम करू शकत नव्हते. आणि मी म्हणून वडिलांना सपोर्ट करणारा मीच होतो एका पर्टिक्युलर एजनंतर. तर आणि ज्यावेळेस बंधू कॉलेजमध्ये गेले तर त्यांना जे काय 5 रुपये 10 रुपये असं काहीतरी महिना पाठवावा लागायचा. म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे. दॅट वॉज ऑल्सो डिफिकल्ट, म्हणजे ते सुद्धा खूप डिफिकल्ट कास्ट होतं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय तर शेती जी काही आहे ते व्यवस्थित चालणं, त्याच्यातून पीक येणं, हे करण्यासाठी वडिलांचं वय, मी, आई हे काम करणं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न घेणं हे त्याच्या पाठीमागचा प्रयत्न होता. गावात जनरली शेतीमध्ये मुलं कामं करतातच, पण माझ्या याला कदाचित ते लवकर जास्त आलं. म्हणजे मला आठवते कारण 3री इयत्तेला असेल, म्हणजे जर 7-8 वर्षांचं वय, त्या काळापासून शेती मी करायला लागलो. म्हणजे ते अवथांना बऱ्याच जणांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पाळी घालणं, नांगर हाकणं, इवन अगदी रात्रीचे पाणी देणं. त्यावेळी जस्ट इलेक्ट्रिसिटी सुरू झाली होती. आमची विहीर होती, त्याच्यावरती पंप बसवला होता आणि आम्ही फॅग एंडला होतो. म्हणजे ती जी काही शेतातली शेवटपर्यंत म्हणजे आमचा शेवटची विहीर होती की तिथं मोटर पंप बसवलेला होता. अगोदरचे पंप सुरू झाले की तिथं व्होल्टेज येणारच नाही, त्याच्यामुळे दिवसभर ती लाईट यायचीच नाही. मग ते रात्री ज्यावेळेस बाकीच्या बंद होतील मोटर्स किंवा पंप्स त्यावेळेस आम्हाला चालू करायला लावायचं. ते जनरली रात्री 9-10 नंतर सकाळी 5 वाजेपर्यंत हा काळ त्या होता. मोस्टली आम्हाला शेतात राहावं लागायचं. म्हणजे पावसाळा सोडला तर मोस्टली शेतातच राहायचं. मग रात्री 9-10 नंतर किंवा सकाळी 2 वाजता ज्यावेळेस लाईट असेल त्यावेळेस मोटर चालू करायची. दारे धरणं म्हणतात त्याला, पाणी द्यायचं शेताला म्हणजे त्याला दारे धरणं म्हणतात, त्याच्यात जायचं. तर अशा प्रकारचे कामं केले. त्याच्यात असं त्यावेळेस काही वाईट वाटण्यासारखं काही नव्हतं, नॉर्मल वाटायचं. म्हणजे आता विचार करताना कदाचित ते मला वाईट वाटत असेल किंवा असं केलं आहे का मला याचं आश्चर्य वाटत असेल. मग त्यावेळेस मला काही विशेष वाटत नव्हतं. आई काम करत होती, वडील करत होते, मीही करत होतो. मग जो काही शेतीतला आठवडी बाजार असतो, भाज्या वगैरे विकायचं ते पण मी केलेलं. अगदी 5 पैसे किलो या रेटने मी कांदे विकलेले आहेत आठवडी बाजाराला, 5 पैसे किलो. आणि एक वेळेस असं बंपर क्रॉप आलं, 100-1 क्विंटल कांदा झाला, पण सगळे भाव कोलॅप्स झाले. 100च्या 100 क्विंटल ऑलमोस्ट आम्हाला तो फेकून द्यावा लागला. अशाही गोष्टी बघितल्या. मग त्याच्यामुळं फार्मर क्रायसिस काय आहे, शेतकऱ्याचं कष्ट काय आहे, विकण्यासाठी काय धडपड करावं लागते, या सगळ्या गोष्टीतून मी बघितलेलं आहे. म्हणजे आत्ता आपण बऱ्याच वेळेस बोलतो की ज्याचं बोलतं त्याचंच चालतं. मार्केटला जायचो आम्ही बुधवार आणि गुरुवार. बुधवारी वडवणीचा बाजार असायचा, गुरुवारी पिंपळनेरचा गावाच्या जवळ असल्यामुळे तिथं असायचा. तिथं गेल्यानंतर बरेच जण ओरडायचे की भाजी ह्या रेटने घ्या वगैरे, आणि वडील काही बोलायचे नाही. मी त्यांना विचारायचो का बोलत नाहीत, आणि आपण आपला माल योग्य असेल तर येतील, आणि त्याचा तोटा पण व्हायचा. म्हणजे आम्ही वडिलांचे हे व्हॅल्यू आहेत, आम्ही तिथून शिकलो, इंटरॅक्शनमधून शिकलो.
तरी जी व्हॅल्यू सिस्टम, ऑनेस्टी जे काय आहे ते, ऑथेंटिसिटी, जिथं पाहिजे तिथं करेज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आल्या. आणि जसं शिकत गेलो मग बंधूंनी, मोठ्या बंधूंनी, भावांनी आम्हाला शिकवलं, मार्गदर्शन केलं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSC करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं होतं. काय आज्ञा असे त्याप्रमाणे आपण करत गेलो. 97ला माझा पहिला अटेम्प्ट झाला, प्रिलिम्स पास झालो, मेन्स फेल झालो. 98ला परत प्रिलिम्स पास झालो, मेन्स परत फेल झालो. जसं व्हायला लागतं त्यावेळेस प्रश्न होतो. बाय दॅट टाईम म्हणजे 98 झाल्यामुळं MA पण झालं, म्हणजे सायमल्टेनियसली मी MA पण करत होतो, BA झालं होतं, मग MA पण करत होतो. 99ला प्रिलिम्स झालो, मेन्स झालो, इंटरव्ह्यूला गेलो, पण सिलेक्शन नाही झालं. आता इंटरव्ह्यू झाला एप्रिल 2000मध्ये, मार्च-एप्रिल 2000मध्ये. मग त्यावेळेस विचार केला की आता करायचं काय. एखादा MPSC देऊ आपण, एखादी पोस्ट घेऊ. त्यावेळेस असतं आपलं इंडिपेंडंट व्हायचं आहे, किती दिवस डिपेंड राहायचं, भावावरती का डिपेंड राहायचं. म्हणून मग MPSC दिली. ती MPSCला 4 वर्ष लागले. 2000ची प्रिलिम, 2001ची मेन, 2002ची इंटरव्ह्यू, 2003ला रिझल्ट. हे 4 वर्ष त्याच्यामध्ये गेले. आणि त्या 4 वर्षामध्ये फायनल रिझल्ट काय आला तर मला क्लास 2 अकाउंट्स अँड फायनान्सची जी आपण पोस्ट आहे ती भेटली. मीनवाईल मग मी लेक्चरशिप पण केली. 1 महिना जळगावला मी लेक्चरशिप केली. परमनंट जॉब होता. 2001 आय थिंक सो, 2001च्या आसपास असेल. मग कॉन्ट्रॅक्च्युअल ॲडव्हर्टाईज गव्हर्नमेंट कॉलेजची आली, पण ती नाही, ते क्लॉक आवर बेसिस होती. CHBची पहिली बॅच, ज्याला आपण CHB म्हणतो, क्लॉक आवर बेसिस. काहीतरी ते महिन्याला सर्वसाधारणपणे 8,000 रुपये भेटा. मग इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं, पण क्वेश्चन होता परमनंट जॉब सोडून कॉन्ट्रॅक्च्युअल CHBचा घ्यायचा का. पण डोक्यात होतं UPSCच करायचं आहे, पण तो सोडला. CHBला आपलं इस्माईल युसूफ कॉलेज मुंबईमध्ये आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, तिथं मी जॉब केला. 1 वर्षभर केला. तो जॉब करतापर्यंत इकडचा MPSCचा 2003ला रिझल्ट आला. मग त्या 2003 जूनमध्ये रिझल्ट आला. आणि मग हे ठरवलं की आता क्लास 2 भेटलेली आहे, तोही आपल्याला करायचा नाही, आपलं ध्येय तेच आहे. तर हा जो लेक्चर असायचा तो जॉब सोडून दिला आणि पुढची तयारीला लागलो. पुढचा अटेम्प्ट दिला आणि फायनली मग 20वी रँक आली. तर ही जनरली असा प्रवास आहे. तर हा जो प्रवास होता तो आत्ता वाटल्यानंतर वाटतं की एवढ्या कष्टातून आपण गेलो का, हाही प्रश्न कधी कधी पडतो आपल्याला. परंतु मला वाटतं की ॲडवर्स कंडिशन येतात आणि ॲडवर्स कंडिशनमध्येच तुमचं कॅरेक्टर काय आहे हे ठरतं. मला 2 गोष्टी जेव्हा मी तुमच्या करिअरकडं आणि तुमचा सगळा प्रवास बघतो, 2 गोष्टी दिसतात. एक तर ही